So we were discussing about the CAN-SPAM compliances, right? So CAN-SPAM compliances are built on the GDPR and the CAN-SPAM laws, right? Basically, GDPR is the law of European Union, right? GDPR stands for General Data Regulations, and so GDPR stands for, right, General Data Regulations, and uh, okay, and CAN-SPAM is nothing but the law of US, right? म्हणजे US मध्ये जो लॉ असते त्याला कॅन स्पॅम लॉ म्हणतो, राईट? अकॉर्डिंग टू द GDPR law, right, we need to follow some compliances, right? Any company handling the user's personal data in the European Union needs to follow the GDPR law. म्हणजे कोणती कंपनी, जर फॉर एक्झाम्पल इफ Amazon is doing or eBay is doing marketing or any type of IT business in the US, then they need to follow the GDPR, General Data Protection and Regulation Act. Okay, now this particular GDPR Act is applicable to any company, means all the companies who are registered in the European Union. Basically, this law is divided into five things, right? म्हणजे पाच गोष्टी आहे या लॉ मध्ये. फर्स्ट इज consent based marketing, means we cannot do a cold marketing there, right? We must have a consent of the user before doing the marketing करायच्या आधी आपल्याला युजरचा कन्सेंट घ्यावा लागतो, राईट? म्हणजे तो जो असते तो इन्फॉर्म मार्केटिंग राहतो, इन्फॉर्म कन्सेप्ट राहू शकतो, किंवा आपण म्हणजे बिफोर सेंडिंग द बल्क, राईट, वी कॅन गेट देअर कन्सेंट, राईट? त्याला आपण इन्फॉर्म कंटेंट म्हणतो, किंवा आपण एक्सप्लिसिट कन्सेंट म्हणतो. एक्सप्लिसिट कन्सेंट म्हणजे जेव्हा, फॉर एक्झाम्पल, जेव्हा प्रॉडक्ट आपण बाय करताना एखादा आपल्याकडे चेक बॉक्स येतो, त्या चेक बॉक्सवर आपण चेक करतो आणि आपल्याला एक्सप्लिसिट कन्सेंट भेटून जातो की दे आर अलाउविंग अस टू सेंड द प्रोडक्ट इन्फॉर्मेशन और प्रोडक्ट अपडेट, राईट? असे तुम्ही खूप सारे ऑप्शन्स बघितलेले असेल, राईट, जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल बाय करता, फॉर एक्झाम्पल कॅनवा वगैरे. सेकंड ऑप्शन आहे जीडीपीआर मधला, राईट टू बी फॉरगेटन, राईट टू बी फॉरगेटन म्हणजे काय, की जसं आता फॉर एक्झाम्पल मी पर्सनल डेटा होल्ड करत आहे युजर्सचा, तो डेटा मी म्हटल्यावर, म्हणजे जर तुम्ही फॉर एक्झाम्पल देअर आर 5 युजर्स, राईट, त्या 5 युजर्सचा मी ऍज अ कंपनी डेटा होल्ड करत आहे, पर्सनल डेटा. तर त्या 5 युजर्स पैकी एका युजरनी म्हटलं की आय वॉन्टेड टू vanish, or I wanted to just rub the data from the servers, his data, so he have a right to get forgotten from the server. म्हणजे त्याचा डेटा जर आपल्याकडे असेल तर तो डेटा पूर्ण डिलीट करायचा, राईट? पूर्ण डिलीट करायचा राईट त्याच्याकडे आहे, सर्व्हर वरून काढून टाकायचा, राईट, युरोपियन युनियन मध्ये. सेकंड इज पोर्टेबिलिटी राहते, राईट? डेटा ऍक्सेस अँड पोर्टेबिलिटी म्हणजे त्याचे काही रूल्स आहे. कस्टमर कॅन रिक्वेस्ट टू कॉपी देअर डेटा, राईट, और कस्टमर कॅन आस्क द कॉपी ऑफ देअर डेटा, की कोणत्या कोणत्या टाईपचा डेटा त्यांच्या आपल्या सर्व्हरवर त्यांचा आहे. ओके, हा पण राईट आहे युरोपियन युनियन मध्ये. आणि देन वी हॅव अ इंटिमेशन, पर्पस लिमिटेशन म्हणजे जसं आता एक डेटा आपण जर अलाउ केलेला आहे कस्टमरला, तर तो एका स्पेसिफिक पर्पज साठीच राहू शकतो, राईट? म्हणजे आपण तो डेटा दुसऱ्या पर्पज साठी यूज नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल, इफ वी आर अलाउविंग द लोकेशन फॉर लेट से डिलिव्हरी नोटिफिकेशन, राईट? डिलिव्हरी नोटिफिकेशन साठी जर आपण एक पर्टिक्युलरली लोकेशन शेअर करत असेल तर ती फक्त डिलिव्हरी नोटिफिकेशन साठीच जाऊ शकते, राईट? त्याला आपण मार्केटिंग पर्पज साठी यूज नाही करू शकत अकॉर्डिंग टू द जीडीपीआर लॉ, राईट? आणि डेटा मिनिमलायझेशन म्हणजे ओनली कलेक्ट व्हॉट इज नेसेसरी, म्हणजे तेवढंच आपल्याला कलेक्ट करायचं युरोपियन युनियन मधून जेवढं नेसेसरी आहे, राईट? लिमिटच्या बाहेर आपण कलेक्ट करत असो इन्फॉर्मेशन तर आपण स्पॅम मध्ये जाऊ, राईट? सो दीज आर द जीडीपीआर लॉज, राईट, जे फॉलो होत आहे आपल्या युरोपियन युनियन मध्ये. सो आय राईट वन बाय वन. जीडीपीआर मध्ये काय काय करायचं आहे? कंसेंट फॉर मार्केटिंग,
compliance, complaints नाही, compliance. Compliance. Okay. Compliance. Okay. So first is consent for the marketing, right? Consent for the marketing. मार्केटिंगचा कन्सेंट असला पाहिजे, राईट. सेकंड की फीचर आहे जीडीपीआरचं की राईट टू बी गेट फॉरगेटेड, राईट टू बी गेट फॉरगेटेड. Okay. Next we have data accessibility and portability. Data accessibility and portability म्हणजे कोणताही युजर स्वतःच्या डेटाची कॉपी मागू शकतो सर्व्हर वरून, राईट. आणि पर्पस लिमिटेशन. नेक्स्ट इज पर्पस लिमिटेशन and last is data minimalization. Data minimalization. So these are the 5 key feature of GDPR. Once again, GDPR is a European Union data protection law. डेटा प्रोटेक्शन लॉ आहे युरोपियन युनियनचा. ओके, परफेक्ट. नेक्स्ट इज कॅन स्पॅम कंप्लायन्सेस. आता कॅन स्पॅम कंप्लायन्सेस जे आहे ते कॅन स्पॅम कंप्लायन्सेस स्पेसिफिकली कुठे यूज होत आहे? कॅन स्पॅम कंप्लायन्सेस US गव्हर्नमेंटचा लॉ आहे स्पेसिफिकली, राईट. आता हा US गव्हर्नमेंटचा जो लॉ आहे, राईट, हा पर्टिक्युलरली USA मध्ये म्हणजे फेडरल गव्हर्नमेंट आहे US मध्ये, राईट. मल्टिपल स्टेट्स आहे. प्रत्येक स्टेटमध्ये कॅन स्पॅम कंप्लायन्सेस आपल्याला फॉलो करायचे आहे. कॅन स्पॅम कंप्लायन्सेसच्या अकॉर्डिंग, राईट, आपल्याला काही गोष्टी की फीचर्स आयडेंटिफाय करून म्हणजे जर ईमेल मार्केटिंग करायची आहे सो कॅन स्पॅम कंप्लायन्सेस मध्ये, राईट. आता हा जो कॅन स्पॅम कंप्लायन्सेस आहे हा फक्त स्पेसिफिकली ईमेल मार्केटिंग साठी किंवा कमर्शियल ईमेल सेंडर साठी बनलेला लॉ आहे, राईट. याच्या म्हणजे हा स्पेसिफिकली ईमेल मार्केटिंग लॉ आहे, राईट. वाईल ऑन दी अदर हँड जीडीपीआर जो आहे तो जनरल म्हणजे डेटा रेग्युलेशन लॉ आहे. ओके, तरी पण आपल्याला जर कॅन स्पॅम कंप्लायन्सेस फॉलो करायचे असेल तर आपल्याला 5 गोष्टी तर लक्षात ठेवायची असते. पहिला, डोंट यूज द मिसलिडिंग हेडर्स अँड सब्जेक्ट लाईन्स. म्हणजे सब्जेक्ट लाईन ह्या मॅच असल्या पाहिजे आपल्या बॉडी कंटेंटला. आपले सब्जेक्ट लाईन जर दुसरी असेल आणि बॉडी कंटेंट दुसरा असेल तर तो आपला स्पॅम मध्ये जाईल. सेकंड, आयडेंटिफाय द मेसेज ॲज अन ऍड, राईट. म्हणजे आपला मेसेज मध्ये ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे असं स्पेसिफाय करावं लागेल जर इट इज अ ऍडव्हर्टाइजमेंट. ओके. नेक्स्ट इज वी नीड टू इन्क्लूड द बिझनेस प्रपोजल्स ऍड्रेस, राईट. म्हणजे आपला जो बिझनेसचा फिजिकल ऍड्रेस असेल, फिजिकल लोकेशन असेल, ती आपल्याला इन्क्लूड करायची आहे. कुठे इन्क्लूड करायची आहे? स्पेसिफिकली आपल्या ईमेलच्या फुटरमध्ये, राईट. जर आपण फिजिकल लोकेशन जर इन्क्लूड नाही करत आहे तर त्या केसमध्ये आपला कॅन स्पॅम लॉस ब्रेक होत आहे आणि आपला स्पॅम मध्ये जाऊ शकतो. देअर शुड बी ऑप्ट आउट असायला पाहिजे. म्हणजे अनसबस्क्राईब बटन शुड बी देअर अँड दॅट विल बी ऍक्टिव्हेट अँड वी नीड टू ऑनर द ऑप्ट आउट विदिन 10 बिझनेस डेज, राईट. 10 बिझनेस डेजच्या आतमध्ये आपल्याला त्या ऑप्ट आउटला रिस्पॉन्ड करून स्टॉप सेंडिंग करायचं आहे. जर इफ वी कंटिन्यू, राईट, आपला ऑटोमॅटिकली स्पॅम मध्ये जायला सुरुवात होईल. ओके, perfect. So these are the CAN spam compliances, right? So CAN spam compliances are the US data or US email, commercial email marketing law. Okay. According to the CAN spam compliances, आपल्याला काय फॉलो करायचं? First option number 1, right? We must have a opt out, right? We must have a opt out, right? Then subject line must be aligned with the body text, right? Next, physical
physical address should be there in the footer of an email, right? Our email should be identified as advertisement. Okay, and the last is I forget what, right? Opt out should be there. Opt out should be there, right? And we must honor opt out within 10 business days, right? आपण 10 बिझनेस डेजच्या आतमध्ये ऑप्ट आउटला ऑनर करायचं. ओके, सो दीज आर द कॅन स्पॅम कंप्लायन्सेस. आता हे जीडीपीआर आणि कॅन स्पॅम कंप्लायन्सेस पैकी हे जे 5 कंप्लायन्सेस आहे हे आपल्याला मस्ट टू फॉलो आहे. वाय? बिकॉज आपण पर्टिक्युलर म्हणजे मोस्टली जर आपण विचार केला, ठीक आहे, तर सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड हे एक यूएस टूल आहे, यूएस बेस्ड प्रोडक्ट आहे, राईट? तर हे जे कॅन स्पॅम कंप्लायन्सेस आहे हे सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड टूल चेक करणार आहे, राईट? हे जे कॅन स्पॅम कंप्लायन्सेस आहे यापैकी राईट टू बी गेट फॉरगेटेड, राईट, डेटा ऍक्सेसिबिलिटी अँड पोर्टेबिलिटी हे आपले इंटरनल रूल्स आहे, राईट? इंटरनल रूल्स म्हणजे जर कोणाला फॉर एक्झाम्पल पोर्टेबिलिटी आणि ऍक्सेसिबिलिटी पाहिजे, तर त्यांना त्यांच्या डेटा एक्सटेन्शन मधून त्यांचा डेटा पाहिजे आहे काढून, वी कॅन गिव्ह देम, राईट? त्यानंतर राईट टू बी गेट फॉरगेटेड, राईट, म्हणजे पूर्ण डेटा त्यांचा वाईप आउट करू शकतो आपण जर करायचं असेल तर, राईट? कन्सेंट फॉर मार्केटिंग इट इज सिमिलर टू ऑप्टिंग, म्हणजे सबस्क्राईब करावंच लागेल, राईट? त्यानंतर पर्पस लिमिटेशन, राईट, म्हणजे आपण स्पेसिफिकली जर ईमेल, तर फॉर एक्झाम्पल आपण टाटा कंपनीसाठी वर्क करत आहे आणि टाटाची 4 प्रोडक्ट आहे, टाटा निओ, टाटा डिजिटल, क्रोमा आणि टाटा झुडिओला आपण जर ऑप्ट इन केलं तर आपण बाकीचे ईमेल नाही पाठवू शकत सरळ. सो दिस इज द पर्पज लिमिटेशन, राईट? आणि डेटा मिनिमलायझेशन म्हणजे कमीत कमी डेटा आपण कलेक्ट करायचा आहे थ्रू द ईमेल. ओके, परफेक्ट. तर हे जे कॅन स्पॅम कंप्लायन्सेस आहे हे नेहमी तुम्हाला विचारते, राईट? व्हॉट आर द कॅन स्पॅम कंप्लायन्सेस वी नीड टू फॉलो. येस, डिफरन्स असा आहे की आहे तो डेटा रिलेटेड आणि खाली आहे तो ईमेल रिलेटेड. जीडीपीआर ईमेल रिलेटेड काही हे नाही आहे. म्हणजे हे जे सगळे आहे हा जनरल डेटा रेग्युलेशन लॉ आहे, म्हणजे डेटा कसा होल्ड करायचा किंवा कशा प्रकारे हँडल करायचा हा स्पेसिफिकली ईमेल रिलेटेड आहे. आता जर आपल्याला युरोपियन युनियन मध्ये पण ईमेल पाठवायचे असेल तर आपण जीडीपीआरच फॉलो करणार आहे अल्टिमेटली. बट त्यांच्या लॉज मध्ये स्पेसिफाईड ईमेल लॉ नाहीये, म्हणजे त्यांच्या लॉज मध्ये ईमेल मार्केटिंग साठी हेच करा असं दिलेलं नाहीये. ओके, पण युएस मध्ये आहे स्पेसिफाईड, ठीक आहे, नियरली सिमिलर आहे. नाही, तिथे नाहीये. जर तुम्ही ऑब्झर्व कराल, राईट, सो फॉर एक्झाम्पल इफ आय गो टू जीमेल, ठीक आहे, आता यूएस कंपनी कुठली आहे? सो ऍपल इज अ यूएस कंपनी, राईट? So if I go and check Apple's emails, Apple has a physical address, ठीक है, and there is a SAP. If I have a SAP, जर माझ्याकडे SAPचा ईमेल असेल एखादा तर SAP is a जर्मन कंपनी, ठीक आहे, त्याचंही आहे, ठीक आहे. हा फिजिकल ऍड्रेस आहे, राईट? म्हणजे काही कंपनीज नाही फॉलो करत. जसं आता इंडियन कंपनीज जर तुम्ही ऑब्झर्व केलं, सिम्पली लॉन देर इज नो फिजिकल ऍड्रेस, ठीक आहे. सो बेस्ट प्रॅक्टिस काय आहे की फिजिकल ऍड्रेस शुड बी देअर, ठीक आहे, फिजिकल ऍड्रेस असला पाहिजे. जर तुम्ही आणखी मायक्रोसॉफ्ट फॉर एक्झाम्पल, इफ आय हॅव अ मायक्रोसॉफ्ट नाही आहे, मायक्रोसॉफ्टचं असावं, येस, ठीक आहे. मायक्रोसॉफ्ट यूएस कंपनीमध्ये प्रत्येक कंपनीच्या ईमेल मध्ये तुम्हाला 100% फॉर शुअर फिजिकल ऍड्रेस दिसेल,
आता हा जो आहे राईट, हा ट्रान्झॅक्शनल असेल म्हणजे, ठीक आहे, हा ट्रान्झॅक्शनलला ऑप्ट आउट नाही राहत. जर आपण जसं डिलीटेड, हा इज अबाउट टू गेट डिलीटेड, हा अपडेट आहे, ठीक आहे. ऑप्ट आउट अनसबस्क्राईब बटन राहते, जसं हा पण ट्रान्झॅक्शनल आहे. कॅलेंडर इन्व्हाइट इज ऑल्सो ट्रान्झॅक्शनल. ओके, देन ऑप्ट आउट सिम्पली मी तुम्हाला कमर्शियल इथे दाखवतो. प्रमोशन्स मध्ये सो Udemy, राईट, वी हॅव अनसबस्क्राईब हिअर ॲज वेल ॲज खाली पण कुठेतरी असेल इथे तर आहे, आणखी राहते अनसबस्क्राईब, सरळ सरळ ऑप्ट आउट म्हणजे अनसबस्क्राईब. इथे पण आहे अनसबस्क्राईब, आणि खाली फुटर मध्ये पण खूपदा अनसबस्क्राईब राहते. यू कॅन अनसबस्क्राईब हिअर, बट दिस इज अ इंडियन कंपनी, तर याचा फिजिकल ऍड्रेस नाही. बट यांना जर US मध्ये मार्केट करायचं असेल तर देअर शुड बी अ फिजिकल ऍड्रेस, राईट, नाही तर तो कॅन स्पॅम मध्ये जाईल, स्पॅम मध्ये जाईल. ओके, perfect. So these are the difference between the CAN spam compliances, right? Country to country change होतील, but if we follow the US practices, right, सगळ्या कंट्रीज मध्ये अलाउड आहे मोस्ट. ठीक आहे, हा हा अनसबस्क्राईब राहतच. सो ते जो कॉमन आहे. युरोपियन कंपनी आणखी सिमेंस, ऍक्सेंचर. ऍक्सेंचर इज आयरिश कंपनी. ऍक्सेंचर, आता हा ऍक्सेंचर इंडियाचा नसला पाहिजे. लिंक्डइन आहे. लिंक्डइन मध्ये बघा, लिंक्डइन इज अ US कंपनी. We have physical address, right? Okay, perfect. सो अल्टिमेटली काय होत आहे की हे जे 5 रूल्स आहेत ते आपल्याला लक्षातच ठेवायचे. देअर शुड बी ऑप्ट आउट 100%, राईट. सब्जेक्ट लाईन मस्ट बी अलाइन्ड विथ द टेक्स्ट बॉडी, राईट. Physical address should be in the footer. Email should be identified as a ads, right? And we must honor opt out within 10 business days, right? These are the email based compliances we need to follow, right? आता कॅन स्पॅम आणि GDPR मध्ये डिफरन्सेस हे कधी नाही विचारणार, ठीक आहे. तुम्हाला डायरेक्ट विचारेल व्हॉट आर द कॅन स्पॅम कंप्लायन्सेस वी मस्ट फॉलो, ठीक आहे. तर त्यांना म्हणायचं आय वॉज वर्किंग विथ द कॅनेडियन और US क्लायंट, सो these are the CAN spam compliances we are following, right? झालं, that's it, right? आता US बेस मध्ये GDPR लॉ जो आहे स्पेसिफिकली, राईट, हा डेटा प्रोटेक्शन लॉ आहे. जर GDPR बद्दल विचारलं तर त्यांना सांगायचं की आय हॅव read the GDPR laws, right? And according to the GDPR, we are protecting the data, right? And what type of data we are protecting, right? User data. And what are the laws? Laws is, right, we must have a consent before the marketing. कोणत्याही टाइपचा. We have right to get forget, right? We have data accessibility and portability, purpose limitation, and data minimalization. Okay, perfect. Next is, right, आता हे कॅन स्पॅम लॉज आपल्याला कुठे यूज करायचे, राईट? सो देर इज कॉन्सेप्ट कॉल्ड एज, लेट मी शो यू. So in Email Studio, we have a concept called as send classifications. We have concept called as send classification. What is the send classification? Send classifications are defined, are actually defined set of rules we must check before sending, right? Send classification काय, एक काही rules आहेत ज्याचा सेट ऑफ रूल्स आपण बनवलेला आहे. सेंड करायच्या आधी आपण तो चेक करतो. म्हणजे सेंड करायच्या आधी कुठल्याही प्रकारची सेंड ऍक्टिव्हिटी ईमेल स्पेसिफिक फॉलो करायच्या आधी किंवा परफॉर्म करायच्या आधी आपण सेंड क्लासिफिकेशन अटॅच करतो सेंड करायच्या आधी, ठीक आहे. सेंड क्लासिफिकेशन हे सेट ऑफ रूल्स असतात ज्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी कॉन्फिगर करतो, म्हणजे यामध्ये रूल्स डिफाईन करतो. सो व्हॉट इज सेंड क्लासिफिकेशन? सेंड क्लासिफिकेशन,
Send classification consists of, right, sender profile, delivery profile, and CAN spam laws or type of CAN spam. यामध्ये आपण चूज करतो की आपल्या जे सेंड करत आहे त्याचं बिहेवियर कसं आहे, कमर्शियल बिहेवियर आहे की ट्रान्झॅक्शनल बिहेवियर आहे. ओके, कमर्शियल म्हणजे ऍडव्हर्टायझिंग हा पर्पज आहे का आपला सेंड परफॉर्म करायचं, की ट्रान्झॅक्शनल पर्पज आहे. सो व्हॉट इज कमर्शियल अँड व्हॉट इज ट्रान्झॅक्शनल? कमर्शियल म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट, ट्रान्झॅक्शनल म्हणजे जिथे कस्टमर आपला पर्टिक्युलर ईमेल किंवा पर्टिक्युलर मेसेज एक्सपेक्ट करत आहे, राईट, की त्याला येईल. जसं आता फॉर एक्झाम्पल यामध्ये नोटिफिकेशन्स आहे. नोटिफिकेशन्स मध्ये कोणत्या नोटिफिकेशन्स? फॉरगेट पासवर्ड नोटिफिकेशन्स, रिक्वेस्ट ओटीपी नोटिफिकेशन्स, इनव्हॉइसेस, राईट. त्यानंतर राहू शकते आपला डिलिव्हरी ट्रॅकिंग, आउट फॉर द डिलिव्हरी, राईट. देन डिलिव्हर्ड, राईट, डिलिव्हर्ड will get delivered in 10 minutes, download links, right, etc etc, right. तर हे सगळे ट्रान्झॅक्शनल झाले. कमर्शियल म्हणजे असे मेसेजेस जे पर्टिक्युलरली कमर्शियल यूज साठी यूज होत आहेत. आता कमर्शियल आणि ट्रान्झॅक्शनल मध्ये जर विचार केला आपण तर कमर्शियल म्हणजे, राईट, टोटल ऍडव्हर्टाइजमेंट आहे. ऍडव्हर्टाइजमेंट साठी आपण कॅन स्पॅम लॉज ही 5 फॉलो करणार आहे. बट ट्रान्झॅक्शनल साठी हे 5 लॉ पैकी काही लॉ फॉलो जरी नाही केले तरी आपला सेंड चालला जाईल. ठीक आहे. नाव सेंड होणं किंवा सेंड झाल्यानंतर तो कुठे जात आहे म्हणजे AI फिल्टर्स आपल्या ईमेल्सचे हे त्याला व्यवस्थित मॅनेज करून इनबॉक्स मध्ये ऍड करत आहे की आपला स्पॅम मध्ये जात आहे. हे टोटली डिफाईन आहे कॅन स्पॅम कंप्लायन्सेस आणि आपल्या सर्व्हर रेप्युटेशन वर, राईट. आता सर्व्हर म्हणजे काय? सर्व्हर म्हणजे जो ईमेल सेंड होत आहे, म्हणजे ज्याच्या थ्रू ईमेल सेंड होत आहे, म्हणजे ज्याच्या थ्रू डिलिव्हरी भेटत आहे, राईट. अल्टिमेटली डिलिव्हरी प्रोफाइल इज अ सर्व्हर इन्फॉर्मेशन where we are sending, right, and sender profile is a sender information. What is the meaning of sender information and delivery information? Sender information and delivery information मध्ये difference काय? For example, we are using the tool SFMC and we are a big company called as Amazon. Now Amazon has a few products, right? Amazon Fresh, Amazon Web Services, and Amazon Prime. Okay, these are the products of Amazon, right? We are using one org, SFMC org, right? आता Amazon Fresh थ्रू ईमेल येत आहे की Amazon वेब सर्व्हिसेस थ्रू येत आहे, Amazon प्राईम थ्रू येत आहे, आपल्याला कुठून समजेल? आपल्याला अल्टिमेटली ते समजते फ्रॉम वरून, राईट. फॉर एक्झाम्पल, आय एम गेटिंग द ईमेल फ्रॉम this is visible, yeah. So I am getting the email from, let's say any promotional email I'll open. Let's say no broker. How will I know? By using from and the no broker domain. Okay, right. Means anyone can set this no broker. म्हणजे मी नो ब्रोकरचा फ्रॉम नेम, राईट, आणि shubham@gmail.com ईमेल पण सेट करू शकतो. बट दिस इज अ फ्रॉम ऍड्रेस. आय कॅन व्हेरीफाय द सेंडर फ्रॉम इन्फॉर्मेशन. या फ्रॉम इन्फॉर्मेशन वरून मी व्हेरीफाय करू शकतो, राईट. आता ही फ्रॉम इन्फॉर्मेशन इज नथिंग बट द सेंडर प्रोफाईल. फ्रॉम इन्फॉर्मेशन काय आहे? सेंडर प्रोफाईल आहे. आता Amazon फ्रेश वरून जर मला ईमेल येत आहे तर मला Amazon फ्रेश हा सेंडर प्रोफाईल राहील, Amazon फ्रेशच्या रिलेटेड. Amazon प्राईम वरून येत आहे तर माझा प्राईम.com चा ईमेल राहील, राईट, Amazon.in चा नाही, राईट. किंवा Amazon वेब सर्व्हिसेस वरून ईमेल येत आहे तर AWS.com चा पर्टिक्युलर ईमेल राहील, नॉट अ Amazon.
राईट. Amazon.in वगैरे नाही, राईट. सो ते मी कुठे कुठे आयडेंटिफाय, कुठे कॉन्फिगर करू शकतो? सेंडर इन्फॉर्मेशन मी सेंडर प्रोफाईल वरून, म्हणजे जो सेंड परफॉर्म करत आहे त्याची इन्फॉर्मेशन. ओके, म्हणजे ज्याच्या थ्रू, ज्याच्या बिहाफवर आपण सेंड करत आहे त्याच्या इन्फॉर्मेशनला सेंडर प्रोफाईल म्हणतो. व्हॉट इज मीन बाय डिलिव्हरी प्रोफाईल? जिथून आपण डिलिव्हर करत आहे. डिलिव्हरी प्रोफाईल इज SFMC. बट SFMC इज अ मल्टी टेनंट आर्किटेक्ट. म्हणजे SFMC चे Amazonच फक्त कंपनी नाही आहे जे SFMC यूज करत आहे. SFMC is used by let's say hundreds of companies, right? तर एका सर्व्हरवरून एवढे सारे ईमेल्स जाईल तर त्या सर्व्हरची रेप्युटेशन डाऊन होईल. तर Salesforce Marketing Cloud allows us to configure our own server on the SFMC platform. We can configure it by using delivery profile. Means delivery कोण देत आहे त्याची इन्फॉर्मेशन डिलिव्हरी प्रोफाईल असते. सो वी विल कॉन्फिगर इट टुमॉरो. ओके, परफेक्ट, क्लिअर आहे? सो नो. Yeah.